हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 1 जानेवारी 2026. तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ जुना आहे. आम्ही ज्या दिवशी घरून आलो होतो तो हा व्हिडिओ आहे. घरी आल्या भाजीपाला आधी व्यवस्थित वेगवेगळा करून फ्रीजमध्ये ठेवायचं माझं काम चाललेलं. तोपर्यंत रोहन आलाच मला मदत करायला. लगेच कढीपत्ता मला देऊन भात बनवायला सांगत होता. त्याला माहिती कढीपत्ता भातात टाकतात. तर मी कढीपत्ता घेतला तर त्याला किती आनंद झाला होता बघा. असंच एक 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 त्यानं माझ्या हातात द्यायचं चाललेलं. मग काय त्याला आधी थोडी दुसरीकडे नादी लावलं आणि मग परत मी माझ्या कामाला सुरुवात केली. घरून काय काय आणि किती किती क्वांटिटीमध्ये आणले ते आधी बघून डबा मग भरायचं माझं काम चाललेलं. इथं माझ्या आजीने घरून अशी मिरची बनवून दिलेली, मसाला आणि शेंगदाण्याचा कूट टाकून. ही हरभऱ्याची भाजी पण वाळून दिलेली. काही सामान सासूबाईने दिलेलं, काही सामान माहेरून, काही सामान सासरवरून आलेलं. कारण माझं सासर आणि माहेर एकाच गावात आहे, त्यामुळं घरून येताना दोन्हीकडून आणलं जातं सामान. इथं घरचेच वांगे होते, कारण जे बाजारात त्याच्यावर प्रचंड औषधं मारलेले असतात. पण मला आवडतं म्हणून मी कधीतरी बाजारातून पण घेऊन येते, जास्त नाही आणत. इथं माझं चाललं आहे भाजीपाला निवडायचं काम. तोपर्यंत रुवान तिथं तांदळामध्ये हात घालत होता. आणि आता लसूण पण लावलेला असतो रानात, त्यामुळं थोडासा लसूण पण घेऊन आले. असा ओला लसणाची पात वगैरे पिठल्यात. अजून हुलग्याची भाजी त्याच्यामध्ये छान लागते, ते पण आणलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आल्या फक्त खालचं साफ केलं होतं. खिडकी टेबल वगैरे काही साफ केलं नंतर टेबल आणि खिडकीवर म्हणजे जे वरचं होतं तिथं भरपूर अशी धूळ साचलेली होती. 4-5 दिवसात घर बंद जरी असेल तरी धूळ प्रचंड प्रमाणात घरात येते. इथं सगळाच पसारा तसाच पडला होता. आम्ही आलेल्या बॅगा पण तशाच सोप्याच्या खुर्चीवर वगैरे पडलेल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. जेवढे भांडे लागत होते स्वयंपाकाला तेवढे आधी घासून घेतले होते. मग स्वयंपाक केल्यानंतर मग म्हटलं आता जेवढे भांडे लागतात तेवढेच तर घेतलेले आहेत, पण बाकीचे पण प्रत्येक भांडं घेताना धुतलेलं आहे की नाही विचार करावा लागतो. त्यामुळंच मग ह्यावेळेस ठरवलं होतं की सगळेच भांडे आपण घासून ठेवावेत. तसं सगळे येतातच घासण्यात 2-3 दिवसात, कारण जास्त काही मी भांडे वापरायला काढलेले नाहीत. पण जेवढे आहेत तेवढे म्हटले एकाच दिवशी सगळे साफ करून घ्यावात. भांडे तर साफ होत राहतात, पण हे जे भांडं ठेवायचं रॅक आहे ते काय सारखं साफ करण्यात येत नाही. जेव्हा आम्ही भुसावळवरून बीडला शिफ्ट झालो त्यावेळेसच काय येताना ते साफ केलेलं तेवढंच होतं. त्यानंतर परत कधी अशी डीप क्लिनिंग केलीच नाही 6 महिन्यात. मग आज ठरवलं होतं की नाही पूर्ण घासून ते स्वच्छ करून घ्यायचं, कारण त्याच्यावर खूप तेलकट असे डाग पडलेले होते. हे बघा इथं कसे तेलकट डाग पडलेले आहेत आणि ते निघत पण नाही. मग तारेच्या घासणीने आधी घासून काढलं, नंतर ते पुसून काढलं व्यवस्थित रॅक. कारण रोहनसाठी पूर्ण पॅक बांधून टाकलेला आहे दोन्ही साईडनी, म्हणून मग ते सोडण्यापेक्षा म्हटलं जागेवरच त्याचं साफ करून घ्यावं. पूर्ण सगळं रॅक साफ करून घेतलं आणि नंतर मग त्यावर पेपर अंथरले. तितकीच धूळ इकडं फ्रीजवर पण झाली होती, कारण किचनमध्ये तेलकटपणामुळे सगळीकडं साचतं. तेलकटपणा वेगळा आणि धूळ वेगळी, त्यामुळं खूपच चिकट सगळं झालं होतं. फ्रीज पण व्यवस्थित पुसून घेतलं. जास्त काय वेगळं लिक्विड नाही वापरलं मी. आपलं जे जेल असतं ना आपण भांडे घासण्यासाठी वापरतो विमचं, तेच वापरलं. त्यानेच एवढं स्वच्छ निघतं सगळं. काय वेगळं महागडं आणायची काही गरज नाही पडत. आणि फ्रीजला आपण जी मऊ घासणी असते त्यानेच मी घासून घेतलेलं पूर्ण रॅकवर. नंतर न्यूजपेपर अंथरून ठेवले. असं थोडेसे पुढे ठेवल्यानंतर जास्त काही चिकटपणा त्यावर पडत नाही, पण जे वरती असं साईडला आहे त्याच्यावर थोडंफार चिकटपणा येतोच. मग ते कधीतरी घासावं लागतं. हे पहिल्यांदा सुरुवातीला जे वापरात लागलेले भांडे होते ते मी इथं वापरलेले म्हणजे घासून ठेवलेले होते. ते आधी मी रॅकला लावून घेतलेले जेवढे होते तेवढे सगळे. आणि मग परत किचन ओट्यावर ठेवलेले सगळे
भांडे स्वच्छ करायला घेतले. इथं मी विमनेच सगळे भांडे घासायचं काम करते, कारण साबण आपण रोजच्या वापरात हे घेत असतो, कारण तिथं थोडेच भांडे असतात काय ते व्यवस्थित घासून पुसून निघतात. हे काही मळालेले नव्हते, पण थोडीफार जी काही धूळ होती ते हे यानं पटकन निघतं. जास्त काय असे डाग पण पडत नाही. जसं आपण साबणाने भांडे घासल्यानंतर त्या भांड्यांवर डाग राहतात थोडेफार, तसे ह्या जेलने राहत नाहीत. त्यामुळं मग मी सगळे जास्त प्रमाणात भांडे असतील तर मग मी त्यानं साफ करते. इथं माझं भांडे घासता घासता बाकीचा पसारा थोडाफार होता तो पण आवरणं चालू होतं. इथं पटपट सगळे भांडे मी घासून घेते. सगळे भांडे घासून घेतल्यानंतर मी असे सगळे भांडे रॅकला लावलेले आहेत आणि फ्रीजवर पण मिक्सर वगैरे पुसून ठेवला आहे. मागच्या साईडने थोडंसं सूर्याची किरण दिसत होते, त्यामुळं काही व्हिडिओ क्लिअर आला नाही. नंतर मग संध्याकाळी भाताची तयारी करायला घेतली होती, कारण 5 वाजताच मी मसूर भिजायला घातला होता. आज मी रोहनसाठी मसूर भातच बनवणार होते, कारण त्याला रोजच भात लागतो. त्यामुळं काही भाताचे वेगवेगळे प्रकार बनवावं लागतात. कधी मसूर टाकून, कधी असं नुसताच मसाला टाकून, कधी सगळ्या भाज्या टाकून, कधी जिरा राईस, नाहीतर मग कधी फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ भिजवून आपण मुगाची खिचडी कशी करतो तशी. दररोज काहीतरी वेगळा भात लागतो, कारण एकही प्रकार त्याला जमत नाही. त्यामुळं रोज वेगळं वेगळं काहीतरी मला बनवायचा प्रयत्न असतो भातामध्येच. तर मी इथंच ते मसूर भिजवलेलं बघत होते. सुरुवातीला दुसरं भांडं घेतलं मी तांदळासाठी, पण परत लक्षात आलं आपण ज्यात मसूर भिजवले तेच भांडं घेऊया, कशाला जास्त भांडे करायचे नाही का. मग तेच भांडं रिकामं करून त्याच्यामध्ये तांदूळ घेतले आणि माप ठरलेलं आहे, जेवढे चमचे लागतात तेवढेच चमचे, 4-5 चमचे लागतात. तेच वाटीने प्रमाण घेतलं की थोडंफार जास्तच होतं, मग काही शिळं राहतं. त्यापेक्षा मग चमचे मोजून घेतले की तेवढं खाण्यात पण येतं आणि जास्त शिळं पण राहत नाही. इथे मी तांदूळ धुवून घेतले. आधी भाज्या कट करून ठेवते आणि नंतर मग पाणी गरम करायला ठेवते गॅसवर, कारण गॅसवर पाणी गरम होईपर्यंत भातासाठी दुसरीकडे तांदूळ पण धुवून होतात. तांदूळ धुवून होईपर्यंत पाणी पण उकळलेलं असतं. मग लगेच उकळलेलं पाणी ग्लासमध्ये शिफ्ट करायचं आणि लगेच मग भाताला फोडणी द्यायची. इथं माझे तांदूळ सगळे 4-5 वेळेस धुवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मसूर पण लगेच मी ॲड करून घेते, कारण मसूर धुवून नाही घेतली. जास्त मसूर धुवून घेतली की त्याच्यावरचं साल निघून जातं. त्यामुळं मग मी मसूर जास्त धुवून घेत नाही भिजवलेली. एकदाच फक्त पाण्याने धुवून घ्यायची आणि मग लगेच भात करायला सुरुवात करायची. सुरुवातीला थोडंसं तेल टाकलं. हे मी जिरं यावेळेस पुड्यातलं आणलं होतं, ते भेटती ना एक छोटी पुडी, ती आणली होती. मग त्यामध्ये इतक्या जिऱ्याच्या कलरच्या गारगुटी होत्या ना, पहिल्यांदा टाकताना मला समजलंच नाही, मी एवढं बारीक पाहिलं नाही. पण नंतर जेव्हा दाताखाली आलं तेव्हा समजलं की या जिरीमध्येच काहीतरी वेगळं आहे, कारण रोजचं बाकीचं मोहरीमध्ये त्याच्यामध्ये काही एवढं हे नव्हतं. मग प्रत्येक वेळेस भाजीसाठी किंवा मग भातासाठी बघताना जिरी खूप बारीक बघून घ्यावं लागत होती मला. आता ते संपत आलं आहे, कारण सुट्टा आणलं तरच ते परवडतं, कारण त्याच्यामध्ये गारगुट वगैरे काही नसतं. मी पुड्यातली पहिल्यांदा आणली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये ते असतं गारगुटी मला माहीत नव्हतं. इथं माझं भात करायचं चालू झालं आहे. इथं मी भात बनवायला सुरू केला आहे. इथं मी आज लसूण नाही तर घरून आणलेली लसणाची पातच त्या भातामध्ये टाकली होती. सुरुवातीला तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये लसूण किंवा मी आज लसणाची पात टाकली होती, थोडंसं जिरं, तमालपत्र, चिरलेला कांदा, नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर, एवढंच मी त्यामध्ये भाज्या टाकल्या होत्या. जास्त काही भाज्या टाकल्या नाहीत. नंतर त्यामध्ये हळद, धना पावडर आणि थोडासा बिर्याणी मसाला ॲड केला होता. सगळं मिक्स करून नंतर मग त्यामध्ये भिजवलेली मसूर आणि धुतलेले तांदूळ ॲड केले होते. आधी सगळे मसाले टाकून परतून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये मसूर आणि तांदूळ ॲड केलं. थोडंसं परत मिक्स करून घेतलं, कारण मीठ सगळीकडं लागलं पाहिजे ना, म्हणून मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये थोडंसं परतल्यानंतर आपण जे गरम पाणी केलं होतं ते त्यामध्ये ॲड केलं. सगळं मिक्स केलं. थोडंसं
गरमच पाणी असतं त्यामुळे काही लगेच ते उकळी बघा साईडने उकळी यायला लागली होती. लगेच मी कुकरचं झाकण बंद करून दुसऱ्या गॅसवर कुकर शिफ्ट केला, मला कारण दुसरीकडे भाकरी वगैरे भाजी वगैरे बनवायचं होतं. तर अशा प्रकारे मी मसूर भात बनवते. तुम्ही कसं बनवता मला ते नक्कीच. इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत मी घरून आलेली हरभऱ्याची भाजी होती तीच मी बनवायला सुरुवात केली होती. तेच त्याचं प्रिपरेशन करून घेतलं. आज मी ती हरभऱ्याची भाजी सुक्की होती, त्याची मी सुक्कीच भाजी बनवणार होते. बघा मी कशी बनवते. आज पहिल्यांदाच ट्राय केली त्यामुळे काही अंदाज नव्हता. यूट्यूबवर रेसिपी पाहिली आणि बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये थोडासा लसूण ठेचून टाकला. जसं जसं यूट्यूबवर सांगत होते तसं तसं बनवत होते. पण असं झालं की यूट्यूबवर रेसिपी पाहिलेली ती काही व्यवस्थित नव्हती, कारण सुरुवातीला त्यामध्ये खूप भाजी होती. त्यांनी एकदम तयार झाल्यानंतर एकदम थोडी भाजी दाखवली होती, त्यामुळे मला काय ते व्यवस्थित अंदाज आलाच नाही. मग मी टाकलं लसूण थोडंसं परतल्यानंतर तिखट आणि हळद मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची भिजवलेली डाळ टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं, कारण आपण जी वाळवलेली हरभऱ्याची भाजी आहे ती आपल्याला सुकी बनवायची होती. आपण पातळ पण भाजी बनवतो, पण मी आज पहिल्यांदा सुकी भाजी ट्राय करणार होते, कारण मला सासूबाईंनी सांगितलं होतं कारण सुकी भाजी याची खूप छान लागते. तसं तर त्या भाजीमध्ये तिखट आणि मीठ थोडंसं ॲड करून खाल्लं तरी ती खूप छान लागते. नंतर ते उकळलेल्या पाण्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि नंतर ही भाजी ॲड केली. मला वाटलं ही थोडीशी होईल, पण ती पाणी गेल्यानंतर ती जास्तच झाली. तेच बरोबर होतं, कारण मला अंदाज नाही आला, माझ्या लक्षात पण नाही आलं एवढी छोटीशी गोष्ट की वाळलेली भाजी पाण्यात टाकल्यानंतर ते अजून जास्त होईल. तर मी टाकली आणि मग लक्षात आलं की अरे बापरे ही मोठी होईल. आणि नंतर मग घेतल्यानंतर बघा ताटात घेतल्यानंतर तेवढी शिल्लक राहिली होती, कारण जास्त झालेली होती. मग आजचा मेनू होता मसूर भात, ही हरभऱ्याची सुक्की भाजी आणि भाकरी. तशी भाजी खूप छान झाली होती, पण माझ्याकडून जास्त झाली होती. मग दुसऱ्या दिवशी पण तेच खाल्ली. असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर.